नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात एक छोटासा मसाला हमखास असतो, लवंग. पण कधी विचार केलाय की हा एवढासा दिसणारा मसाला आपल्या आरोग्यासाठी किती मोठं काम करू शकतो? चला आज आपण लवंगेच्या याच अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारूया. हो, साहजिकच आहे. मनात प्रश्न येतोच की अरे, एका लहानशा लवंगेत इतके सगळे गुणधर्म कसे काय असू शकतात? पण विश्वास ठेवा, या छोट्याशा कळीची ताकद खूप मोठी आहे. इतकी मोठी की आयुर्वेदात तर याला केवळ मसाला नाही तर देवपुष्प असं सुंदर नाव दिलं आहे. म्हणजे देवांचं फूल. आता या नावावरूनच आपल्याला तिच्या महत्वाचा अंदाज येतो नाही का? तिच्यातल्या विलक्षण गुणधर्मांमुळेच तिला हे मानाचं स्थान मिळालं आहे. मग अशी कोणती शक्ती आहे या दिव्य फुलामध्ये? चला तर मग तिचे 6 मुख्य आरोग्यदायी फायदे एकामागून एक पाहूया. सुरुवात करूयात पहिल्या आणि सगळ्यात जास्त प्रचलित असलेल्या फायद्याने. हो, बरोबर. दातदुखी. हा त्रास सुरू झाला की काही सुचत नाही. पण यावर लवंग म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे. पण हे नेमकं काम कसं करतं? तर याचं कारण आहे लवंगीमधलं युजेनॉल नावाचं एक नैसर्गिक रसायन. हे एका पेनकिलरसारखं काम करतं. म्हणूनच दुखणाऱ्या दाताखाली फक्त एक लवंग धरली तरी लगेच आराम मिळायला सुरुवात होते. आता पाहूया दुसरा फायदा. अनेकांना गॅस, अपचन किंवा जेवणानंतर पोट जड झाल्यासारखं वाटतं. यावर लवंग हा एक सोपा आणि एकदम प्रभावी उपाय आहे. आयुर्वेद सांगतं की लवंग आपल्या शरीरातला पाचक अग्नी वाढवते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचतं. म्हणून तर जेवणानंतर फक्त एक लवंग तोंडात टाकून चगळण्याची साधी सवय पचनासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. तिसरा फायदा तर जवळजवळ आपल्या सगळ्यांच्याच अनुभवातला आहे. हो, बदलत्या हवामानात होणारी सर्दी, खोकल्याची समस्या यावरही लवंग खूप गुणकारी आहे. याचं कारण असं की लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. म्हणजे ती जंतूंशी लढते आणि सूजही कमी करते. घशात खवखव होत असेल ना, तर थोड्याशा मधात चिमूटभर लवंगपूड मिसळून चाटल्याने लगेच आराम मिळतो. चौथा फायदा थेट आपल्या शरीराच्या संरक्षण प्रणालीशी म्हणजे आपल्या इम्युनिटीशी जोडलेला आहे. अगदी बरोबर. लवंग आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायला मदत करते. हे कसं होतं माहितीये? तर लवंग आपल्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी वाढवायला मदत करते. या पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्या शरीराचे सैनिकच असतात, जे आजारांशी लढतात. त्यामुळे माफक प्रमाणात लवंगेचं नियमित सेवन करणं फायद्याचं ठरतं. पाचवा फायदा ऐकून तर कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल. हो, काही अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की लवंग रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायलाही मदत करू शकते. असं म्हणतात की लवंग शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. अर्थात हे संतुलित आहारासोबतच केलं पाहिजे. आणि आता 6वा पण तितकाच महत्वाचा फायदा. लवंग एका उत्तम नैसर्गिक माउथ फ्रेशनरचं काम करते. आणि गंमत म्हणजे लवंग फक्त दुर्गंधी लपवत नाही, तर ती ज्या बॅक्टेरियामुळे येते त्यांनाच मुळापासून नष्ट करते. त्यामुळे परिणाम जास्त काळ टिकतो. बरं, इतके सगळे फायदे ऐकल्यावर असं वाटेल की चला आता रोज भरपूर लवंगा खायला हरकत नाही. पण थांबा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. लवंग वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, लवंग उष्ण असते, त्यामुळे उन्हाळ्यात तिचा वापर जपून करावा. गरोदर महिलांनी किंवा लहान मुलांना औषध म्हणून देण्याआधी तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा. आणि हो, प्रमाणापेक्षा जास्त सेवन करू नये. आणि ते प्रमाण म्हणजे किती? तर साधारणपणे एका दिवसात 2 ते 3 लवंगा. बस, यापेक्षा जास्त नको. तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. लवंग आकाराने लहान असली तरी तिचे गुणधर्म खूप मोठे आणि जबरदस्त प्रभावी आहेत. आणि जाता जाता एक विचार. ही सगळी माहिती ऐकल्यावर मनात येतंय का की एखाद्या विशिष्ट त्रासासाठी लवंगेचा नेमका वापर कसा करता येईल? याचा विचार करायला आणि अधिक माहिती मिळवायला नक्कीच हरकत नाही.